छोटे पोरं मोठे माणसं टोपी घातल्यावर त्याला कसं होईल ते जगाला दिसू नये ही धडपड करण्यात 5 वर्ष गेली. त्यावेळी विरोधकांनी सांगितलं की जर लोकसभेला मुंडे साहेबांच्या जागी उमेदवार आला त्यांच्या परिवारातला तर आम्ही बिनविरोध देऊ. त्यांना म्हटलं मीच जाईल, पण मी जर जिल्ह्यात तेव्हा निवडणूक लढली असते देशाच्या राजकारणात गेले असते तर तेव्हा राज्यातील मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे जीव टांगणीला लागले होते आणि इथे सत्ता येण्याचे चिन्ह सुद्धा फारसे नव्हते. अशा वेळी आपण योगदान द्यावं. इथे माईकवर पोहोचले तर हलवू नको सारखे पहिल्या वेळेस आवाज करा. कोण येते माईकवर पहिले गेले आणि आमच्याच परिवाराला पाहिजे असा कुठला हट्ट आमच्याकडे नव्हता. तो काहीतरी गादीच ठेवायचे आपल्याला सत्ता आहे जात आहे असंही काही हट्ट नव्हता. पण मुंडे साहेब 17 दिवसात वारले असल्यामुळे लोकांची मनस्थिती आणि विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रीतमताई राजकारणात आले. मला खूप इच्छा होती 19 मध्ये मुंडे साहेबांपेक्षा 22,000 मतं तरी जास्त घ्यायचे आणि प्रीतमताईला परत लोकसभेत पाठवायची. ती इच्छा तुम्ही सर्वांनी पूर्ण केली, त्याच्याबद्दल जाहीर त्रिवार आभार. आता तो उमेदवार मी आहे. मग आता पहिले जर लीड वाढत गेली तर मी आल्यावर कमी झाली तर काय मी आवडलं नाही का तुम्हाला? उमेदवार पसंत नाही का? कोणाला आवडला नाही उमेदवार सांगा बरं, हात वर करा बरं. आपण उमेदवार बदलून टाकू आता. हो उमेदवार आवडला नाही म्हणजे पंकजा मुंडे काय उमेदवार असं कुणाला वाटतं का? नाही ना. अरे अरे पंकजा मुंडे यांनी दिल्या अरे मान खाली गेली आमची जिल्ह्याची असं वाटतंय का? मान वर झाली चांगलं झालं असं वाटतंय. आता मग लहान बहिणीला जेवढ्या मतांनी निवडून दिलं मोठ्या बहिणीला त्याच्यापेक्षा थोडं जास्त मत छटाकभर तरी जास्त वजन टाकावं लागलं माझ्या वजनाप्रमाणे. आता मग उमेदवाराविषयी आक्षेप नाही, उमेदवाराविषयी प्रेमच आहे. उमेदवार हा कशाला दिला असं कुणाचं म्हणणं नाही. मग कशाची अडचण आहे? अडचण अशी की काही चक्र फिरत असतात राजकारणात. म्हणजे मी आता विचारलं सुरेश अण्णांना किती वर्ष झाले तुम्ही राजकारण करता? ते 30 म्हणले, आता 35 म्हणाले. ते चुकले बघा हिशोब त्यांचा. 35 वर्ष. मस्के तुम्ही कधीपासून राजकारण करता? 40 वर्ष. आणि तुम्ही दादा 50 वर्ष. शैलजाताई तुम्ही किती वर्ष करता? 25. आता हे लोक 25, 30, 40, 50 वर्ष काम करते. कितीतरी लोक जरी आमच्या विरोधात होते त्यांच्या दारात जात असतील ते दारात जातात म्हणजे दारात जाण्याचा अर्थ तसं नाही हक्कानी ठोठावतात. दार उघडा, ऍक्सिडेंट झालाय, दार उघडा, गावात ही परिस्थिती निर्माण झाली, पाऊस आलाय, पूर आलाय, दुष्काळ पडलाय, टँकर नाही, जयंती करायची आहे, रामनवमी करायची आहे. मग कोणत्याही समाजाचा माणूस हक्काने लोकप्रतिनिधीकडे जात असतो. सरपंच आहे, पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, हे विजू बोला करा, एक लग्न सोडत नाही. एक लग्न मी म्हणते एवढे कुठून पळता हो तुम्ही? कोणाचं लग्न, कोणाचं दुःख, कोणाचं मयत, कोणाचा दवा, आयुष्यभर या मंचावरच्या लोकांनी योगदान दिले. मलाच 22 वर्ष झाले राजकीय क्षेत्रात काम करताना. निवडून मला 20 झाले असतील पण मी काम करायला 22 वर्ष झाले. मग आज एवढं काम मी करत असताना सगळे जण आयुष्यातले वेगवेगळ्या पदावर आहेत. तुम्ही कुणी काय मार्केटवर आहे, कुणी सोसायटीवर आहे, कुणी ग्रामपंचायत मध्ये, कुणी काय. मग आता काय झाले? कुठला आभार पोचला? ही निवडणूक कशाची आहे? ही निवडणूक संसदेची आहे, सर्वोच्च सभागृहाची आहे. त्या सभागृहामध्ये अहो मोदीजी असं म्हणल्यावर बोला पंकजा असं म्हणल्यावर मीच तिथं बरे न द्यायला. कोण आवाज द्यायला रे मला? हे कोण आहेत सांगावं लागायचं. खासदार आहे, आमदार आहे असं नाही ना. बरं तुम्ही जर गेला दुसऱ्या राज्यात आणि सांगितलं की आम्ही पंकजा मुंडेच्या मतदारसंघातले तर लोक ओळखतील ना मला. आपल्या नेत्याची ओळख आहे, आपले कार्यकर्ते वर्षानुवर्ष झटतायत. आणि आज काय असा प्रसंग आलाय? आज प्रसंग असा आलाय की आयुष्यभराची सेवा केलेली प्रतारणा आज झाल्यासारखं वाटतं. अरे मी एवढे रस्ते दिले, कागद उडून गेला,
कमान तांडा आल्यापासून कुठे आले का कोणी नोकरीचं रस्ता होता का आणि आता दिलाय का नाही चुकलं का आपलं हे सरपंच हे सेपरेट दिली यांना ग्रामपंचायत लांब जाणार नाही सगळे आधे तांडे तोडले मी तुम्हाला आता हे चांगलंच केलंय मी मालक झाले तुमच्या तांड्याचे तुम्ही काही करा तिकडे मी पुढच्या लोकसभेला तुम्ही म्हणताल त्या माणसाला खासदार करेन मोजून घ्या मोजून पण आता ही वेळ नाही रे घडी गेली की पिढी जाते 5 वर्ष झाली छाती बडून गेले परळीच्या लोकांच्या आणि सगळ्या राज्याच्या शिवाय दिले त्यांना कारण पालकमंत्री असताना पण विमा किती दिला ते तो बोलतच नाही तुम्ही अनुदान किती दिलं 1300 कोटी रुपये विमा अनुदान अरे बापरे हे शेतकरी आहेत ना त्यांच्या सुनाविना नीट वागवत होत्या बघा तेव्हा गावात जमीन त्यांच्या नावावर असल्यावर कारण त्यांच्या रात्री खूप वाजले की माझे पंकजा त्यांचे पैसे आले वाटतं माझे घरून पैसे होते ते पण किती काम केलं आणि काहीतरी काल एक व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड झाला मी असल्या फालतू गोष्टींना उत्तर देत नाही पण मला 2-3 ठिकाणी कोणतरी बोलल्यामुळे मला बोलावं काहीतरी प्रश्न एक असा मेसेज फॉरवर्ड झाला की सर्व अधिकारी पालकमंत्री ते खाली परिवर्तनी समाजाचे आहेत मग साळी माळी सुतार लोहार मराठा समाज सगळ्या समाजाने कुठे जावं आता मला सांगा मी पालकमंत्री झाले तेव्हा कलेक्टर कोण होतं सांगा तुम्हीच मी इथं सूर्यन इथं जयव्रते नवल किशोर राम कोण होतं अरे जात काढणं नाही चुकीचं आहे नवल किशोर राम होते माझे सीओ जिल्हा परिषद नन्नावरे होते कोण आहेत नन्नावरे सिव्हिल सर्जन कोण होते त्याच्या आधी कोण होते कोण होते जोरात बोला अशोक थोरात त्यांच्या आधी पण एक होते पवार होते बरोबर ना माझ्या त्याच्यानंतर नन्नावरे रिटायर होईपर्यंत माझ्याबरोबर काम केलं काय काम केलं त्या माणसाने आणि नंतर आला सीओ येडगे एसपी रेड्डी होता त्याच्यानंतर आला हर्ष पोद्दार मारवाडी एसपी काही लोकांना मारते ते सोशल मीडियावर आणि आपण वापरा तुम्हाला तरी बटन दाबा ना मागचं आणि आठवा ना आणि हे दुर्दैव आहे की IAS ऑफिसर आणि IPS ऑफिसरची पण जात काढायला लोक अडाणीपणा अरे ते काही मेरिटवर येतात ते लोक तिथे असं नसतं ना आता निवडणूक कुठली आहे लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीत यांना मागा आरक्षण कारण विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून जातात ना ते आहेत मुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला आरक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा अध्यादेश करायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचं कर्तव्य आहे मी ते आता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण आणि ते कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही आठवा गोपीनाथ मुंडेंचे वाक्य आठवा माझे वाक्य गरीबाला गरीबच म्हणावं लागेल मागासलेला मागासलेलाच म्हणावं लागेल पुढारलेला मागासलेला पुढारलेला म्हणून कसं राजकारण होईल अरे आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर नाही सामाजिक मागासले पण असतं त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे अरे त्या किती मोठ्या वेदना आहेत त्याच्याकडे तर कुणाचं लक्षच नाही की किती वेदना आहेत आणि काय मला जाऊ दे एकदा 5 वर्ष दिलेत ना तुम्ही मला आधी तुम्ही दिलेत म्हणजे आता 5 वर्ष तिकडे आमदार होते 5 वर्ष न देऊनही बघितले बरोबर आहे का मग जेव्हा मी 5 वर्ष पालकमंत्री होते ते दिवस चांगले का आत्ताचे 5 वर्ष म्हणजे आता मी दुसऱ्याचे वाईट म्हणते असं नाही बरं का ते आमच्यावर चालत आता पण तरी हा चांगले आहेत ना मग आता 5 वर्ष मला देऊन बघा म्हणाले अजून काय करू म्हणजे मी तो घोडा आहे ज्याच्यावर तुम्ही डाव लावला तर तुमचे पैसे नाही राहणार मला सांगा तुम्ही पतसंस्था
काही आहेत का कुणाच्या इथं? कोणी बँकेचे वगैरे लोक असतील ना? तुम्ही कुणी आहे का? अमोल तरते, तू कर्ज देतो का पतसंस्थेतून लोकांना? काय करतो ते कर्ज देताना? त्याचं रेकॉर्ड तपासतो का? कुठं बुडवलंय दुसरीकडं? हा, आणि मगच पैसे देणार ना? तर कुणी मागितलं की देणार? सिबिल तपासता की नाही? मला आमचा छोटासा युवा नेता अमोल तरते, हा, आता मी त्याच्यावर येते. अगदी बरोबर आहे. हा, कर्ज देताना त्या माणसाचा रेकॉर्ड तपासता, तर मत देताना थोडं तर बघा ना कुणाला मत द्यायचे. माझा रेकॉर्ड तपासा. कुणाचं बुडवलंय का, कुणाचं खाल्लंय का, कुणाचा चहा पिलाय का, टेबलात पडून टेबलावरून काही केलंय का? अरे ग्रामविकास मंत्री होते मी, एकही सरपंच सस्पेंड नाही केला मी दुसऱ्याच्या पक्षाचा, कधीच नाही. जाऊ दे म्हणजे, आणि सरपंच डायरेक्ट निवडणूक मीच केलाय निर्णय, म्हणून तुम्ही मस्त सगळे यंग पोरं कडक इस्त्रीचे कपडे घालून सरपंच यंग पोलीस. कारण तरुणांना संधी द्या. डायरेक्ट पब्लिक मध्ये निवडणूक केली. अरे त्या शिक्षकांच्या बदल्या किती वर्ष ते बायको इकडं आणि नवरा त्या आदिवासी भागात, आणि आदिवासी भागात ज्याची बदली झाली त्याला 15 वर्ष बाहेरच निघता येत. विदर्भात आदिवासी भागात जे शिक्षक अडकलेले होते 15 वर्ष, इकडं ज्याची जर ताकद आहे ना राजकीय, तो माणूस मुख्य तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे गरीब बापडा, ज्याची कुणाची ओळख नाही, तो कुठतरी कोपऱ्यात पुलावरून चिखलातून पाण्यातून चाललाय शाळा उघडायला. असे रणकुंडी यायचे माझ्याकडे. मी ऑनलाईन शिक्षक बदलीचा निर्णय घेतला. 10 वेळा कोर्टात गेले लोक, पण तो निर्णय कोर्ट मला हा सगळ्यात सुंदर निर्णय राज्य शासनाचा. 15-20 लाख रुपये खर्चून बिचाऱ्यांना बदली करण्यासाठी लोक आमिष दाखवत असताना ते शिक्षक किती सत्कार करायचे. ताई तुमच्यामुळे माझं घर वाचलं, ताई तुमच्यामुळे मी परत आलो, काही 1 रुपया खर्च नाही, फक्त ऑनलाईन टाकायचं. मी अमुक हे माझी नोकरी इथे, मला इथून इथे पाहिजे, हे 3 ऑप्शन द्यायचे, ऑनलाईन बदल. आता हे नंतर काही बदलण्याचा प्रयत्न केला लोकांनी बरं का, हा GR, कारण इथं काहीच नाही ना पुणे GR मध्ये फुकट आहे सगळं, पण ते कोर्टात टिकलंच नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मी असे चार्ट बनवून ठेवले होते की यांना त्याच्यातूनच निवडावं लागत होतं. विजूबोलाला निवडायचे अधिकार नाही आमच्या विजूबोला, रामोल तटेला निवडायचे अधिकार नाही, शैलजाताईंनी नाही, दसांना नाही. आम्ही चार्टच सगळ्या राज्याचा बनवला होता. त्यामुळे जातीवाद धर्मवाद नाही. ज्या गावाला मानवी निर्देशन कमी आहे, तिथे पर कॅपिटा उत्पन्न कमी आहे, तशाच गावांना जोडले. त्या गावांच्या परिस्थितीशी तो रस्ता जोडलेला आहे, त्यांच्या जातीशी नाही. आज परिस्थिती शेतकऱ्यांचं दुःख. काल पाऊस पडला, कांदा नुकसान, आंब्याचं नुकसान झालं की नाही? तुम्हाला हवा तसा भाव, संत्र्याचं झालं, बागाचं झालं, हवा तसा भाव नाही. समजू शकतो, पण ते मला न मत देणारे सोडत असेल तर सोडून घ्या. हा, पण ताईला मत दिलं तर त्या केंद्रात जाऊन भांडून आमच्या भावासाठी बोलतील, याचा तुम्हाला विश्वास असेल तर मी जलयुक्त शिवार योजना आणली, ती शेतकऱ्यांसाठी आहे. ही मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणली, शेतकऱ्यांसाठी आली ना. तुमचे टमाटे, तुमचे बटाटे, तुमची काकडी चालली ना मार्केटमध्ये, नाही तर कशी आणणार? हे सगळं शेतकऱ्यांसाठी आपण केलं. शेतकऱ्यांच्या मनामध्ये खरंच प्रश्न आहे, थोडस अडचण आहे, महागाई वाटते, भाव नाही मिळत, मध्येच अवकाळी पाऊस येतो, मध्येच पाऊस गायब होतो, ही परिस्थिती आहे. मी जलयुक्त शिवार केलं कारण मी मंत्री झाले ना तेव्हा खूप दुष्काळ होता. 14 यायला पाणी नव्हतं, मरायला होती लोक पिण्याच्या पाण्यावर, इतकी परिस्थिती वाईट होती. तेव्हा टँकरचा 1 रुपयाचा घोटाळा होऊ देत नाही ना, 1 रुपया. तसंच तुम्हाला मी वचन देते
की शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा याच्यासाठी संसदेत पहिलं भाषण मी करेन. त्यासाठी प्रधानमंत्र्यांना आम्ही बोलू, सर्व शेतकऱ्यांचे नेते म्हणून समवेत जाऊन, जर तुम्ही मला पाठवलं तर बरं का, नाही पाठवलं तरी बोलू, तसं काही नाही, पण पाठवाच पूर्णपणे. मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या संवेदना समजून घेते, त्यांना न्याय मिळवणं हे मला कर्तव्य आहे. आम्हीच भाषण केलेले, आम्ही आंदोलन केले, आम्ही सोयाबीनसाठी रस्ता रोको केलाय, आम्ही कापसाला भाव नाही म्हणून ओरडलो आणि मिळालं ना, काही वर्ष मिळालं ना, नाही कसं. पण आता नाही, ही परिस्थिती आहे. जेव्हा शेताचा माल शेतकऱ्याकडे असतो त्याचा तेव्हा भाव जास्त झाला पाहिजे. व्यापाऱ्याकडे गेल्यावर भाव उपयोग नाही ना, आणि त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हे बाहेरून कधी आणायचं, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे धोरण आहे, त्या धोरणासाठी तिथं बसायचंय. त्यामुळे समोरचे उमेदवार काय करू शकतील, मी काय करू शकते याची पूर्ण तुम्हाला जाणीव आहे. ते ज्या खात्याचे सभापती होते त्या खात्याचे मंत्री मी राहिलेली आहे. विचारा शिक्षकांना शाळा खुल्या देताना, मी तसं काही करत नाही ना. अरे 5,09,000 मतं दिले जिल्ह्यात लोकांनी, कोण गेलं मत त्यांना भेटायला, कोणाच्या दुःखाला सुखाला अडचणीला आले का? अरे कोविड मध्ये हजारो प्राण वाचवले. प्रीतम त्यांनी जिल्ह्यात काम केलं, मी तर देशात केलं. मला लोक ओळखी काढायचे कुठून कुठून, काही मी महाराष्ट्रातला आहे, माझे आजोबा महाराष्ट्रात, माझे वडील महाराष्ट्रात, मी इथे माझ्या बायकोला रेमडेसिवीर द्या. किती लोक, माझ्या बायकोचा तुम्ही जीव वाचवला, माझ्या आईचा तुम्ही जीव वाचवला, किती काम केलं. हे सगळं काम पाणीच जाणार का? ह्या लोकांनी केलेलं सगळं काम पाण्यात जाणार का? उपयोग काय त्याचा? आताच्या परिस्थितीचा उपयोग काय? त्या मुलांना, त्यांच्या घरच्यांना, कुणाला त्याचा उपयोग काय? आता त्याचा उपयोग होणारच आहे. 2 महिन्यात होणार आहे, 4 महिन्यात होणार. पण ही निवडणूक ही आपल्या जिल्ह्याच्या अस्मितेची, आपल्या भविष्याची, उज्ज्वल भविष्याची. या निवडणुकीमध्ये शांत डोक्याने विचार करा, चांगला श्वास घेऊन 10-12 वेळा चर्चा करा. घाबरू नका आपलं मत मांडायला. कोणी जोरात ओरडलं तर त्याला शांतपणे बोला, कोणी शांत बोललं तर त्याला दरडावून सांगा की हे मुद्दा काय, ह्याच्यात पंकजाताई काय करू शकतात, पंकजाताईचा विषय काय. बरोबर की नाही? विधानसभेमध्ये तुम्हाला निवडणूक आहे. ही निवडणूक या जिल्ह्याला प्रचंड रोजगार मिळवणारा 10,000 लोकांना मी उद्योग आणणारे जिल्ह्यात वचन आहे माझं. दोनदा बोलले म्हणजे झालं. मी इथे भरपूर काम करणार आहे, ते काही वाचत बसत नाही. मी तुम्हाला माहिती आहे, मी मोठं हॉस्पिटल काढणार आहे, त्याला जमीन मी दान देणार आहे. कारण मला खूप लोक भेटायला येतात. 100 लोक आले तर 20 लोक कॅन्सर पेशंट असतात, म्हणजे पेशंट असतात, त्यातले काही 10-12 कॅन्सर पेशंट असतात. फार हाल होतात लोकांचे. ते जिल्ह्यातच झालं पाहिजे, बार्शीच्या धर्तीवर हॉस्पिटल, हे मी प्रयत्न करणार आणि ते करणारच, आणि सगळं काम करणार. आणि मी 5 वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला खासदार करू, पण आता तुम्हाला मला खासदार करणे ही काळाची गरज आहे. एक संदेश देणार बीड जिल्ह्याच्या बहादर जनतेने या देशामध्ये. कारण कुठंच निवडणूक चालू नाही, फक्त बीड जिल्ह्यातच चालू आहे. कारण राज्याचा विषयच नाही ना, जणू काही बीड जिल्ह्यातच चालू आहे निवडणूक. सांगा बरं कुठल्या टीव्हीवर काय चालू आहे असलं. युट्यूब उघडले की पंकजा मुंडे पडणार, पंकजा मुंडेला खतरा, पंकजा मुंडेची निवडणूक धोक्यात. माझी निवडणूक धोक्यात नाही. मला निवडून आणण्यासाठी सज्ज असणारे अनेक लोक आहेत. या निवडणुकीला धक्क्यात आणायचं असेल तर तुम्हाला धक्का द्यावा लागेल की नाही? त्या राज्यातल्या चर्चांना धक्क्यात टाकायचं असेल तर तुम्हाला धक्का द्यावा लागणार. या चांगलं, जसं एखादा जगन्नाथाचा रथ ओढताना सगळे जण खांदा देतात. मग हे जे निवडणूक आहे याच्या विजयाला तुम्ही सुद्धा तुमचा हातभार लावा. खांदा द्या म्हणणार नाही, उलटा अर्थ घेतात. तुमचा हातभार लावा. मला कुठल्याही गपट कारस्थानीच्या मध्ये न जाता आपल्या जिल्ह्याचे लेख समजून ही लेख कधीच आपली मान खाली जाऊ देणार नाही. ही जिल्ह्याच्या गरीब माणसाला कधीच अंतर देणार नाही. तिच्या दारात आलेल्या माणसाची जात ती कधीच विचारणार नाही. तिच्याकडे आशेने बघणाऱ्या तरुणांना ती कधीच निराश करणार नाही. आणि कुणीतरी हे फाटलेलं शिवणार माणूस पाहिजे. हो, हाडाला तर कात्री घेऊन बसणारे माणसं खूप आहेत. मला शिवायचंय कारण मी स्त्री आहे.
ठिगळं लावून संसार करायची कुठल्याही परिस्थिती जन्मलेल्या स्त्रीची तयारी असते. माझ्या जिल्ह्याचा संसार बिघडवायचा नाही असेल तर तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि या राज्यामध्ये एक उदाहरण घालून द्या की आम्ही आमचे आंदोलन करतो, आम्ही आमच्या मागण्या मागतो, आम्ही आमच्या सामाजिक प्रश्नांसाठी जागृत असतो, पण जेव्हा जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांना सामावून घेणारा, सर्व प्रश्नांची जाण असणारा, सर्व प्रश्नांची उकल करू शकणाऱ्या नेत्याच्या आम्ही पाठीमागे उभं राहतो. फक्त एक आयुध जातीचं घेऊन उभा राहणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलो, त्यांनी 5 वर्ष आम्हाला विचारलं नाही, आम्ही आता परत त्याला जागा देणार नाही असा जर निश्चय तुम्ही केला तर तुम्ही चमत्कार करता. आणि हा चमत्कार जर झाला तर तुम्ही दिलेलं प्रत्येक मत, जसं मी अमोल तिला विचारलं की तुम्ही रेकॉर्ड बघता, हे माझ्यावर मी कर्ज समजेल आणि व्याजा सकट विकासाच्या माध्यमातून वापस करेल. माझ्या विनंतीला तुम्ही सर्व मान द्या अशी अपेक्षा आहे. ही अपेक्षा आपण सर्व पूर्ण कराल हा विश्वास देखील आहे. 13 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा. शेतकऱ्यांच्या सर्व परिवाराचा, या भागातल्या युवकांचा, महिलांचा, सगळ्यांचा आशीर्वाद मला द्या अशी अपेक्षा करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.